चला तर आज एका अशा साध्या प्रयोगाबद्दल बोलूया ज्याने आपलं जगच बदलून टाकलं. हो, हा तोच प्रयोग आहे ज्याने 19व्या शतकात आपल्या घरातल्या फ्रिज आणि एअर कंडिशनरचा पाया रचला. तर मग एका साध्या काचेच्या नळीत बर्फ, तो पण कुठल्याही फ्रीजशिवाय, हे कसं शक्य झालं असेल नाही का? चला तर आज मायकल फॅरेडे यांच्या एका जबरदस्त प्रयोगातून थंडावा निर्माण करण्याचं हेच रहस्य आपण उलगडून पाहूया. ही गोष्ट आहे एका मोठ्या शोधाची. आणि हा शोध लावला होता मायकल फॅरेडे नावाच्या एका अत्यंत हुशार शास्त्रज्ञाने, ज्यांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली होती. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. थंडावा निर्माण करणं म्हणजे काहीतरी थंड गोष्ट तयार करणं नाहीये, तर गंमत म्हणजे आहे ती उष्णता काढून घेणं आहे. फॅरेडे यांनी हेच शोषण नावाच्या एका प्रक्रियेतून सिद्ध करून दाखवलं. आणि खरं सांगायचं तर याच तत्वातून पुढे ॲब्झॉर्प्शन सायकलचा जन्म झाला. आता आपली ही कल्पना सिद्ध करण्यासाठी फॅरेडे यांनी एक अगदी सोपा पण खूप प्रभावी प्रयोग डिझाईन केला. या प्रयोगाची रचना किती सोपी होती बघा. फक्त एक बंद काचेची नळी, थोडीशी रासायनिक पावडर आणि एका भांड्यात थंड पाणी, बस एवढंच. सगळी तयारी झाल्यावर प्रयोगाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. नळीला काळजीपूर्वक उष्णता देण्यात आली. फॅरेडे यांनी ज्या बाजूला पावडर होती त्या बाजूला उष्णता द्यायला सुरुवात केली आणि तसं करताच त्या रासायनिक पावडरचं विघटन व्हायला सुरुवात झाली. या प्रक्रियेमुळे काय झालं तर त्या पावडरमधून अमोनिया वायू बाहेर पडला आणि तो नळीमधून दुसऱ्या थंड टोकाकडे प्रवास करू लागला. आणि जसा हा गरम अमोनिया वायू नळीच्या थंड पाण्यात बुडवलेल्या भागाजवळ पोहोचला तशी त्याची सगळी उष्णता निघून गेली आणि त्याचं रूपांतर एका रंगहीन द्रवात झाला. नळीमध्ये पुरेसा द्रव जमा झाल्यावर फॅरेडे यांनी उष्णता देणं थांबवलं आणि थंड पाण्याचं भांडंही बाजूला केलं. आता वेळ होती एका मोठ्या चमत्काराची, एका मोठ्या शोधाची. आता बघा, बाहेरचं तापमान देणारे दोन्ही घटक काढून टाकले होते. त्यामुळे नळीत अडकलेला तो द्रव अमोनिया आता एका पूर्णपणे वेगळ्या स्थितीत होता. तो द्रव लगेचच उकळूला लागला आणि त्याचं बाष्पीभवन होऊन पुन्हा वायूमध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली. आणि हेच तर या प्रयोगाचं मूळ तत्व आहे. बाष्पीभवनाच्या प्रक्रियेसाठी खूप जास्त ऊर्जा लागते आणि ही ऊर्जा ती आसपासच्या गोष्टीतून उष्णतेच्या रूपात खेचून घेते. आणि मग काय, त्या बाष्पीभवन होणाऱ्या अमोनियाने काय केलं माहितीये? त्याने नळी आणि आजूबाजूच्या हवेतली सगळी उष्णता इतक्या झपाट्याने खेचून घेतली की ती नळी अक्षरशः गोठून गेली आणि इतकी थंड झाली की हवेतली जी पाण्याची वाफ असते ना, ती थेट नळीवर जमा होऊन तिचा बर्फ तयार झाला. कमालच आहे नाही का? यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फक्त एक प्रयोग नव्हता, तर हे एक असं चक्र होतं जे आपण नियंत्रित पद्धतीने पुन्हा पुन्हा करू शकत होतो. तो जो अमोनिया वायू तयार झाला होता तो पुन्हा पावडरमध्ये शोषला गेला आणि सगळी सिस्टम पहिल्यासारखी झाली. यावरून हे सिद्ध झालं की सतत थंडावा निर्माण करणं शक्य आहे. आणि हेच ॲब्झॉर्प्शन सायकलचं तत्व पुढे जाऊन प्रत्येक घरात पोहोचलेल्या रेफ्रिजरेटर्स आणि एसी सारख्या तंत्रज्ञानाचं मूळ इंजिन बनलं. जरी हा वैज्ञानिक शोध लागला होता, तरी या तत्वाचा वापर करून एक खरंखुरं व्यावहारिक उपकरण बनवायला इंजिनियर्सना बरीच वर्ष लागली. जवळपास 35 ते 40 वर्षांनंतर या ॲब्झॉर्प्शन सायकलचा वापर करून पहिले घरगुती फ्रिज बनवले गेले आणि या एका शोधामुळे लोकांची अन्न साठवण्याची पद्धत कायमची बदलून गेली. आता जाता जाता एक विचार करूया की आपल्या घरातल्या फ्रिज आणि एसीच्या पलीकडे थंडावा निर्माण करण्याची ही जी मूलभूत प्रक्रिया आहे ती आपल्या आजच्या आधुनिक आयुष्यात आणखी कुठे कुठे महत्त्वाची भूमिका बजावत असेल.